हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण सगळे बेसिक कन्सेप्ट घेतलाय. प्रोफार्मा काय आहे ते घेतलंय, जनरल एंट्रीज लिखाण करून घेतलंय, ड्रॉवरच्या पुस्तकात काय आहे, ड्रॉवीच्या पुस्तकात काय आहे. आज आपण सुरुवात करत आहोत प्रॉब्लेमला. पण हे जे प्रॉब्लेम असणार आहे हे अगदी बेसिक लेवलचे असणार आहे. हळूहळू आपण यांची लेवल वाढवूया आणि त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड प्रॉब्लेम कसे येतात त्याकडे वळूया. आजचा आपला पहिला प्रॉब्लेम आहे, तो मी बोर्डवर लिखाण केलेला आहे, ऑलरेडी वाचतोय, प्रत्येकाचं लक्ष असेल. संजय सोल्ड गुड्स टू अजय ऑन क्रेडिट ऑफ ₹10,000 ऑन 5 एप्रिल 2011. संजयने अजयला 10,000 रुपयांचा माल उधारीने विकला. कधी विकला? 5 एप्रिलला. अँड ड्रॉ अ बिल ऑफ एक्सचेंज फॉर 2 months. आणि 2 महिन्यांचं त्यावर बिल ड्रॉ केलेलं आहे. याचा अर्थ बिलाचा पिरियड म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजचा पिरियड हा 2 महिन्यांचा आहे. ऑन सेम डेट म्हणजे त्याच डेटला अजय एक्सेप्टेड अँड रिटर्न संजय. म्हणजे ते जे बिल आहे त्याच डेटला त्याने एक्सेप्ट केलं आणि संजयला रिटर्न केलं, म्हणजे साइन केलं आणि संजयला रिटर्न केलं. ऑन ड्यू डेट बिल वॉज ऑनर. आणि ड्यू डेटला काय झालं? बिल ऑनर झालं. असा अगदी सिंपल प्रॉब्लेम आपण घेत आहोत, सुरुवात करत आहोत. आता आपल्याला काय करायचं? जर्नल एंट्रीज पास करायच्या आहे. अगदी या टॉपिक मध्ये 99% जर्नल एंट्रीज येतात. 1% लेजर कसं कधी येतं ते नंतर बघूया. जर्नलवर कॉन्सन्ट्रेट करूया. ऑलरेडी जर्नल एंट्रीज लिखाण केलेल्या आहे. लास्ट इयरला 11th ला असताना जर्नल कसं प्रिपेअर करायचं, वरती हेडिंग काय असली पाहिजे, हे सगळं झालंय. तरी पण मी जरा एकदा पुन्हा रिवाइज करतो. अगदी वरती टॉपला हेडिंग असेल, सेंटरला इन द बुक्स ऑफ संजय. आता आपण पहिले ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्रीज बघणार आहोत. इथं क्लिअर कट आहे, संजयने अजयला माल विकला. जो माल विकतो तो ड्रॉवर, ज्याला माल विकला जातो तो ड्रॉवर. मग आता आपण संजयच्या पुस्तकात म्हणून कंसात एंट्री ब्रॅकेट लिखाण केलं मी ड्रॉवर. नेक्स्ट लाईनवर सेंटरला हेडिंग असेल जर्नल एंट्रीज. त्यानंतर आपल्याला एक पेज जर्नल ड्रॉ करायचे. जर्नल कसं ड्रॉ करायचं सर्वांना माहिती आहे. प्रेझेंटेशन काय ऑलरेडी इथे केलेलं आहेच. करूया सुरुवात. आता इथे लिखाण असेल, इयर आहे आपलं 2011. कधी माल विकला? इथे येणार 5 एप्रिल. सिंपल आहे. जेव्हा आपण ड्रॉवर आहोत, ड्रॉवरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एंट्रीज बघायच्या आहेत. आपण माल विकला, गुड्स सोल्ड. आपल्याकडनं माल गेला म्हणजे गोज आउट. अजयला मिळाला म्हणजे रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. एंट्री होणार अजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाउंट आहे 10,000. इथे आले 10,000. नॅरेशन सर्वांनाच माहिती आहे. बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. त्यानंतर काय झालंय? माल विकला. नेक्स्ट स्टेप, आपण त्यावर बिल ड्रॉ केलं. बिल ड्रॉ करतो म्हणजे काय करतो? आपण बिल तयार करतो, ड्रॉवीला पाठवतो, ड्रॉवी एक्सेप्ट करतो आणि पुन्हा ते रिटर्न आपल्याला करतो. म्हणजे फायनली काय होतं? बिल आपल्याकडे येतं. बिल कम्स इन. पुन्हा कडनं आलं, ड्रॉवी कडनं आलं. नॉर्मल एंट्री होणार बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. ड्रॉवी कोण आहे? अजय. आता एंट्री डेट तीच असणार आहे. डेट एप्रिल. एंट्री होणार बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट. अमाउंट सेम 10,000. इथलं नॅरेशन फार महत्वाचं आहे. नॅरेशन काय? being bill drawn on Ajay
for 2 months. I repeat, being bill drawn on Ajay for 2 months. म्हणजे अजयवर आपण 2 महिन्यांसाठी बिल ड्रॉ केलं. आणि शेवटचं, ऑन ड्यू डेट बिल वॉज ऑनर. ड्यू डेटला काय झालं? बिल ऑनर झालं. बिल ऑनर झालं. आत्ताच कन्सेप्ट समजून सांगितलंय. ऑनर म्हणजे जर बिलाचे पैसे मिळाले तर त्याला म्हणतो ऑनर, आणि जर बिलाचे पैसे मिळाले नाही त्याला म्हणतो आपण डिसऑनर. इथे सिच्युएशन आहे बिल ऑनर झालं, याचा अर्थ आपल्याला बिलाचे पैसे मिळाले. ड्यू डेटला काय होतं? आपण ते बिल रॉबीला प्रेझेंट करतो आणि त्याच्याकडनं पैसे घेतो. म्हणजे थोडक्यात बिल गोज आउट अँड कॅश कम्स इन. कॅश आली म्हणजे एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. अमाउंट आहे अगेन तीच 10,000. आता सर्वात महत्वाचा पॉइंट की आपल्याला ड्यू डेट फाइंड आउट करायची आहे. बिलाची डेट आहे 5 एप्रिल. बिलाचा पिरियड आहे 2 मंथ्स. एप्रिल ना, मे, जून, म्हणजे इथे आलं जून, 2 महिने, बरोबर आहे. आणि या डेट मध्ये आपण 3 एक्स्ट्रा डेट्स ऍड करतो, त्याला म्हणतो आपण ग्रेस डेट्स. म्हणजे 5, 3, 8. म्हणजे आपल्या बिलाची ड्यू डेट आहे 1 जून. ऑलरेडी इयर इथे लिखाण केलंय, म्हणजे मी फक्त इथे लिखाण करतो 8 जून. याचं नॅरेशन अगदी सिंपल आहे की बिल ड्यू डेटला ऑनर झालं. म्हणजे नॅरेशन असं असणार आहे, बीइंग बिल honor on due date. I repeat, being bill honor on due date. Due date ला बिलाचे पैसे मिळाले आणि सरते शेवटी at the end make a total here. Total हे आले 30,000. Same here 30,000. सांगायची गरज नाही, डबल अंडरलाइन असली पाहिजे. टोटल आहे म्हणून या एंट्रीज आहे इन द बुक्स ऑफ काय आहे ड्रॉवर. थँक्यू. ओके, आता आपण एंट्रीज बघितल्या इन द बुक्स ऑफ ड्रॉवर म्हणजे संजय. आता आपण ह्याच एंट्रीज बघणार आहोत इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग म्हणजे अजय. सेम बल्क हेडिंग आहे इन द बुक्स ऑफ अजय. इंटू ब्रॅकेट समजले आपण लिखाण केलंय ड्रॉविंग, त्यानंतर जर्नल एंट्रीज आणि जर्नल ड्रॉविंग. आता आपण मी पुन्हा रीड आउट करत नाही, ऑलरेडी वाचलेला आहे, फक्त ते एक्सप्लेन करतो. आता आपण अजय आहोत. संजयने माल विकला म्हणजे अजय, म्हणजे आपण माल परचेस केला. इट मीन्स व्हॉट? गुड्स कम्स इन. डेबिट व्हॉट? कम्स इन. अँड हु इज द गिव्हर ऑफ द गुड्स? दॅट इज संजय. क्रेडिट द गिव्हर, म्हणून एंट्री होणार परचेसेस account debit to Sanjay account. Amount remains same 10,000. 10,000. Date as it is 5 April. Narration simple. Being goods purchased on credit. I repeat, being goods purchased on credit. Now next step, we accepted a bill from Sanjay. संजय कडनं आपण बिल एक्सेप्ट केलं. म्हणजे काय केलं? जस्ट साइन ऑन इट अँड रिटर्न टू संजय. आपण त्याच्यावर सही केली आणि परत पाठवलं. म्हणजे काय? आपल्याकडनं बिल गेलं, संजयला मिळालं. Debit the receiver. Entry will be Sanjay account debit to bills payable account because we are drawing.
संजय account debit to bill payable account. Amount same 10,000. Date also same 5th April. Narration. Being bill accepted for 2 months. Being bill accepted for 2 months. And final entry on due date, bill was honored. Bill was honored. It means bills comes in and cash goes out. Simple entry. Bill आपल्याकडे आलं. Bill payable account debit. Cash आपल्याकडनं गेली to cash account. ऑलरेडी आपण ड्यू डेट फाइंड आउट केलेली आहे. फक्त लिखाण करतो. अमाउंट रिमेन्स सेम 10,000 10,000. टोटल 30. ओके, प्रत्येकाचं लक्ष असेल. पुन्हा एकदा सांगतोय, सिंपल आहे. पहिला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम लिखाण करायचा. नोटबुक मध्ये इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग दोन्ही लिखाण करून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू.